पाचोरा तालुक्यातला पोरगा, भडगाव पाचोरा, हळद सुद्धा फिटायची राहिली होती. तुम्ही कदाचित तो विसरला असाल व्हिडिओ. हळद सुद्धा फिटायची राहिली होती आणि कॉल आला होता ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला. ती बातमी गाजली होती आणि त्याला सीमेवर जावं लागलं. जेव्हा त्याच्या पत्नीची मुलाखत घेतली ना, की तुम्ही तुमच्या पतीला सीमेवर पाठवलं, तेव्हा तिनं काय सांगितलं माहिती आहे का? ऑपरेशन सिंदूरसाठी मी माझा सिंदूर पाठवते, याचा मला गर्व आहे. लक्षात ठेवा, माझा बस पहिलं काम आहे सैनिकाचं. काय? आपल्या मानवतला एक घटना घडली होती. एकाला वीर मरण आलं होतं आणि त्याच्या वडिलाचा सत्कार ठेवला होता. त्या वडिलाचा सत्कार ठेवल्यानंतर त्याच्या वडिलानं सांगितलं, माझ्या पोराच्या निमित्तानं माझा सत्कार होत असेल तर माझी एक जबाबदारी होती. जेव्हा माझ्या पोराचं प्रेत जम्मूवरून मानवतला आलं, परभणीला आलं, तेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं. काय पाहिलं ऐका, माझ्या पोरानं पाठीत गोळी घेऊन मेला का छातीत गोळी घेऊन मेला. ही मार्मिक आहे, कळलं तर बघा. जर माझा पोरगा पाठीत गोळी घेऊन मेला असेल तर मी वीर पिता होऊ शकत नाही, आणि जर माझ्या पोरानं छातीत गोळी घेऊन मेला असेल तर मला वीर पिता म्हणा. वीराचा धर्म काय? छातीत गोळी घेऊन मारायचं महाराज. हा, छात्यावर गोटा पहिल्या दिवशी. विठाला विठाला छातीवर गोळी घेऊन मरणं हा वीराचा काय आहे? हा सैनिकाचा धर्म आहे. लक्षात ठेवा. पण आज आपण इकडं आनंदानं कीर्तन करतो, हे उपकार भारताच्या जवानाचे आहे महाराज. हे उपकार भारताच्या सैनिकाचे. झोपता वेळेस दोन माणसाची आठवण काढून झोपा. पहिली आठवण ठेवा, ज्याच्यामुळं 2 टायमाचं अन्न आपल्याला खायला मिळतं, तो शेतकरी. आणि दुसरी आठवण ठेवा, ज्याच्यामुळं आपण घरात सुखानं झोपलेले आहोत, तो भारताचा सैनिक. इथं जर कोणाचे पोरं मिलिटरीत असतील तर त्या मायबापासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी आपल्या काळजाचा तुकडा या देशाच्या रक्षणासाठी पाठवला, मग त्यांनी तिकडं सीमेवर लढणं हा त्यांचा काय झाला? धर्म झाला. बरोबर आहे ना? कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. आम्ही गेलो, पण या देशाची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. एक सांगू तुम्हाला, जगातल्या सगळ्या व्यवसाय, सगळे नोकऱ्या जगण्यासाठी आहे. जगातले सगळे व्यवसाय, सगळ्या नोकऱ्या जगण्यासाठी आहे. एकमेव नोकरी मरण्यासाठी आहे, ती मिलिटरीवाल्याची आहे. त्यांना मरण्याची पगार आहे महाराज. आणि त्यांना जर म्हटलं ना तुमची शेवटची इच्छा काय, ते एकच सांगतात, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, तिरंगा उड़ाना कफन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. भारत माता की लक्षात ठेवा, हा आहे सैनिकाचा धर्म. आता वीराचा धर्म काय? भजन करा सांगतो. विठाला विठाला हा झाला सैनिकाचा धर्म. आता वीराचा धर्म काय? वीराचा धर्म आहे रणांगण गाजवणं. लक्षात ठेवा बरं का. वीराचा धर्म आहे रणांगण गाजवणं. आता आपण सध्या इथले वीरच आहे, मग हे रणांगण आपण गाजवलंच पाहिजे. कळलं माझं बोलणं? नाही तर मी घरचाच आहे, तुम्हाला काय हा जमत नाही ते. रणांगण बरोबर. वीराचा धर्म काय आहे? रणांगण गाजवणं. मी सांगेल, आग्र्यावरून छत्रपती शिवाजी महाराजाची सुटका झाल्याच्या नंतर औरंगजेबाला मात्र आता करमत नव्हतं. औरंगजेबाने उत्तर प्रदेशामध्ये धुमाकूळ माजवलेला होता. लक्ष देऊन आहे का बरं का. वीराचा धर्म काय? औरंगजेबानं उत्तर प्रदेशामध्ये धुमाकूळ माजवला. काशीचं विश्वेश्वराचं मंदिर पाडलं, मथुरेचं केशवराजाचं मंदिर पाडलं. आणि ऐका, एक दिवस राजगडावर छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ आईसाहेब गप्पा मारत बसलेले असताना छत्रपती शिवाजी महाराजाला जिजाऊ आईसाहेबांना सांगितलं, राज,
अहो त्या औरंगजेबानं उत्तर प्रदेशामध्ये धुमाकूळ माजवला, त्यानं जबरदस्ती हिंदूचं धर्मांतर करणं लावलं, त्यानं काशीचं विश्वेश्वराचं मंदिर पाडलं, त्यानं मथुरेचं केशवराजाचं मंदिर पाडलं. आणि तुम्ही असे स्वस्थ बसल्याच्या नंतर कधी होणार स्वराज्याची स्थापना? तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, मा साहेब कुठल्या गडापासून सुरुवात करू हा विचार करत मी या ठिकाणी बसलेला आहे. तेव्हा जिजाऊ आईसाहेबांना सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजाला, राज कुठल्या गडापासून सुरुवात करायची याचा विचार करत काय बसला? समोर असणारा कोंढाणा किल्ला मासाहेबानं पाहिला आणि सांगितलं, कोंढाणा सारखा कौस्तुभ मोगलांच्या ताब्यात असावा, याच्यापेक्षा आपल्यासाठी लाजिरवाणी दुसरी कोणती गोष्ट आहे? राजा जयसिंगाच्या तहामध्ये तो किल्ला घालवावा लागला होता, म्हणून सांगितलं या किल्ल्यापासून सुरुवात करा. पण छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, मासाहेब कोंढाणा घेणं एवढं सोपं नाही. मोगलानं 2 गड जबाबदारीनं राखले, त्यामध्ये कोंढाणा मुख्य आहे. कोंढाण्यावर जास्तीत जास्त ताकद खर्च केलेली आहे. कोंढाणा घेणं एवढं सोपं नाही. पण मासाहेबांना सांगितलं, अरे कोंढाण्यासारखा कौस्तुभ त्यांच्याकडे असावा, याच्यापेक्षा आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट दुसरी कोणती आहे? सांगितलं मासाहेबाला, मासाहेब लवकरच आम्ही स्वराज्याची सुरुवात करू आणि कोंढाण्यापासूनच सुरुवात करू या स्वराज्याच्या स्थापनेला, असं वचन महासाहेबाला दिलं. तेवढ्यात उमरड गावावरून एक मावळा आला, त्याचं नाव तानाजी मालुसरे. हातामध्ये निमंत्रणाची पत्रिका होती. आमच्या येथे श्री कृपेकडून आमचे चिरंजीव रायबा यांचा विवाह सोहळा आहे. या शुभ प्रसंगी वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहावे. कळावे आपल्या भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. छत्रपती शिवाजी महाराजांना निमंत्रणाची पत्रिका वाचली, कारण तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजाचे आवडते सेनापती होते. पण तानाजी मालुसरेला सांगितलं, तानाजी शुभमुहूर्तावर रायबाचं लग्न आटोपा, आम्ही या लग्नाला हजर राहू शकत नाही, कारण आम्हाला एक मोहीम फत्ते करायची आहे. आम्ही तुमच्या अगोदर मासाहेबाला वचन दिलं की आम्ही कोंढाणा घेणार आहोत, कोंढाण्यावर स्वारी करणार आहोत. एवढी मोहीम आम्हाला फत्ते करायची असल्यामुळं आम्ही लग्नाला हजर राहू शकत नाही. तुम्ही शुभमुहूर्तावर रायबाचं लग्न आटोपून घ्या. तानाजी मालुसरे हे वीर होते, त्या वीराला हे शब्द पटले नाही. तानाजी मालुसरेने सांगितलं, राज आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं एक थोर व्यक्तिमत्व लढायला जाणार आणि आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवणार, हे आम्हाला शोभत नाही. राज आजपर्यंत मी तुम्हाला काही मागितलं नाही, पण एवढी कोंढाणा घेण्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर द्या. राज छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तानाजी कोंढाणा घेणं एवढं सोपं नाही, वेळ आली तर बलिदान सुद्धा द्यावं लागेल. तानाजी मालुसरेनं सांगितलं, राज अपयश आलं तर हा ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही, पण एवढी कामगिरी तुम्ही माझ्या पदरात घाला. तानाजी मालुसरेनं सांगितलं, आजपर्यंत तुम्हाला काहीच मागितलं नाही राज, तुम्ही एवढी कामगिरी माझ्या पदरात घाला. ऐका बरं, मरणासाठी राजांसाठी स्पर्धा राहायची, छत्रपतीसाठी मरणाची स्पर्धा राहायची. यानं म्हणायचं, राज त्याला मागच्या वेळेस जबाबदारी दिली ती एवढी जबाबदारी मला द्या. त्यानं म्हणायचं, राज एवढी मला द्या, पुढची त्याला द्या. आणि मरणाची भीती होती महाराज, जाईल तर वापस येईल का नाही हे सांगता येत नव्हतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मरणाची स्पर्धा चालायची. अरे नाभी समाजातल्या जीवा महालानं म्हणावं, राज तुमची स्वराज्यासाठी गरज आहे, त्यासाठी मी बलिदान द्यायला तयार आहे. आणि जीवा महालानं बलिदान दिलं, म्हणून म्हणतात होते जीवाजी बोला म्हणून वाचले. अरे छत्रपतीसाठी जीवा महालानं जीव दिला, आपल्याला कोणी वायफाय देत नाही. ते म्हणतात नेहमीच येतो उडून, बट काय कर्तृत्व आहे आपलं बघा. तानाजी मालुसरेनं सांगितलं, एवढी कामगिरी राजा माझ्या पदरात घाला. सेनापतीचं नेतृत्व तानाजी मालुसरेला दिलं. आणि ऐका, 500 मावळ्याची फौज घेऊन तानाजी मालुसरेनं कोंढाणा सर करायचं ठरवलं. डोनगिरीच्या कड्यावरून कोंढाण्यावर प्रवेश करायचा. पण डोनगिरीचा कडा चढायचा कसा? 2 चिवट मावळ्यांच्या कमरेला माळ बांधली. माळ त्याला म्हणतात, दोन्हीकून दोरण मध्ये लाकडं टाकलेले असतात, त्याला माळ म्हणतात. ऐका बरं का. आणि कड्या कपारामध्ये चढणारे तरबेज असणारे मावळे, त्यांना या 2 दोराची जबाबदारी दिली.